थोडा व्यापक प्रमाणावर आपल्याला जो विचार केला, आता असं आहे की एखादी महिला एखाद्या चांगल्या मोठ्या पदावर पोहोचली की तिचं कौतुक येतं. म्हणजे महिला असूनसुद्धा इथपर्यंत पोहोचली वगैरे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. ही मानसिकता बदलण्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे? कारण नुसतं आरक्षण देऊन हे होणार नाही, तर बालपणापासूनच तसे संस्कार करावे लागतील की महिला या कमकुवत नाही आहेत हे ठसवण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं धोरणं आखली जात आहेत असं वाटतंय का? हे पहा, असं आहे का, महिला असूनसुद्धा हे मिळवलं हे म्हणणारा व्यक्ती हा त्या महिलेला वीक समजत असतो. खरं तर इथे जो आपला शब्द आहे तो नारी शक्ती आहे. शक्तीच्या पुढे नारी लावायची गरजच नाही, शक्तीच नारी आहे. म्हणजे शिव आणि शक्ती आपण म्हणतो, तर शक्ती हेच मुळात स्त्री आहे. शक्ती हेच मुळात स्त्री ऊर्जा आहे. आणि त्यामुळे नारी शक्ती असं म्हणायची वेगळी गरज नाही. उलट ज्या शक्तीविना शिवही शव आहे अशी ती शक्ती आहे. हे आपल्या इतिहासामध्ये आहे, आपल्या पुराणांमध्ये आहे. पण मधल्या काळामध्ये हे लोप पावलं आहे, म्हणून थोडंसं न्यूट्रिशन जास्त घ्यायची गरज आहे.